नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी सागर भालेकर वाचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत. कथा सुरू करण्यापूर्वी वाचन कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून वाचन कट्टा जे नवीन नवीन गोष्टी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. साधारणतः 20 वर्षापूर्वीची ही गोष्ट. माझे काका पोलीस दलामध्ये होते. ही स्टोरी माझ्या काकांनी मला सांगितली. त्यावेळी ते दिवा पोलीस कोर्ट्समध्ये राहत होते. काका पोलीसमध्ये असल्या कारणामुळे कधीही केव्हाही कामावर रुजू व्हावं लागत असे. एके दिवशी रात्री त्यांना वायरलेसवर एक संदेश आला. एके ठिकाणी मर्डर झालाय, तर ताबडतोब तुम्हाला पंचनाम्यासाठी जावे लागेल आणि सकाळपर्यंत बॉडी सांभाळावी लागेल. बरोबर एक शिपाई सोबत घेऊन जावे. घटनास्थळ हे जंगलात असल्या कारणामुळे आजूबाजूला कोणाचीच रहदारी नव्हती. घटनास्थळी पोचल्यावर काकांनी ती बॉडी एकदम निरखून बघितली, तर ती बॉडी होती एका मुलीची. तिथे रोज कचरा टाकणाऱ्या एका गृहस्थाने त्या मुलीचा अर्धवट दफन केलेला मृतदेह पाहिला व पोलिसांना याबद्दल सूचना दिली. बॉडी बघता क्षणीच त्या बॉडीच्या चेहऱ्यावर काही ओरखडे दिसले. आता काकांनी त्या गृहस्थाची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर असे समजले की बॉडी 1 तासापूर्वी बघितली गेली होती. बॉडी व्यवस्थित बघितल्यामुळे त्या मुलीच्या शर्टाच्या खिशामध्ये एक गव्हर्नमेंट ID आढळलं. ते कदाचित ड्रायव्हिंग लायसन्स असावे. आता मात्र पोलिसांना तिच्या घराचा पत्ता, नाव, एरिया इत्यादी माहिती मिळाली. इन्फॉर्मेशनमध्ये पोलिसांना असे कळले की त्या मुलीचे नाव प्रणाली सुर्वे. तिचा जन्म 1982 मध्ये दिवा येथे झाला. दिवा इथे सखारामवाडीमध्ये तिचं घर होतं. सकाळ होताच पोलिसांनी बॉडी पोस्टमार्टमकडे सोपवली आणि पोलीस प्रणालीच्या दिवा इथे राहत्या घरी चौकशीसाठी गेले. दारावरची बेल वाजली. आजीने दरवाजा उघडला. पोलीस बघून आजी घाबरली. नंतर थोड्या वेळाने पोलिसांनी आजी आजोबांना धीर दिला आणि सांगितले की प्रणाली सुर्वे हिचा खून झालाय. हे ऐकता क्षणीच आजी आणि आजोबा ढसाढसा रडू लागले. पण थोड्या वेळानंतर दोघांनी स्वतःला सावरले. धीर देऊन पोलीस म्हणाले, तुम्ही आम्हाला याबाबत काही सांगू शकता का? तेव्हा आजीने सांगितले की प्रणाली 2000 मध्ये आमच्याकडे राहायला आली. तिच्या आईचं स्वप्न होतं की तिने 10वी नंतरचे शिक्षण शहरात जाऊन घ्यावे. तशी दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार, सर्वांवर प्रेम करणारी आणि आमची लाडकी. पुढे आजीने सांगितले की जवळच्या ताराबाई साठे या कॉलेजमध्ये इयत्ता 11वीचे शिक्षण घेत होती. एवढी माहिती गोळा करून पोलीस तिकडून निघून गेले. संध्याकाळी देशमुख काका 2 पोलिसांना घेऊन फॉरेन्सिक लॅबमध्ये गेले. डॉक्टरकडून त्यांना खुनाबद्दल काही माहिती मिळेल या कल्पनेने त्यांनी विचारले. फॉरेन्सिक लॅबमध्ये गेल्यावर देशमुख काकांनी महेश डॉक्टरांना विचारले, पोस्टमार्टम केल्यावर काही माहिती मिळाली का तुम्हाला किंवा तुमच्या टीमला? डॉक्टर महेश हसत म्हणाले, मी आत्ता तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, इट वॉज अ मर्डर. मी तुम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट दाखवतो. चला मग कामाला लागू आपण. दोघेही एका टेबलावर जाऊन बसले. तुम्हाला काय काय माहिती मिळाली ते सांगा आधी. डॉक्टर महेश म्हणाले, काकांनी सांगितले, आम्ही मृत व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांच्या आजी आजोबांची चौकशी केली असता फारसं काही हाती लागलं नाही. आमचा तपास अजून सुरू आहे. एकंदर हा खूनच आहे. हो, ते माहीत आहे, पण एक प्रश्न आहे. डॉक्टर महेश म्हणाले, कोणता प्रश्न सर? तुम्ही एकटेच कसे या केसेसला हँडल करत आहात? म्हणजे अजून कोणीतरी हवं ना तुमच्यासोबत? किती धावपळ झाली असेल तुमची? हो ना सर, आमची टीम आहे सोबत. तपास तर सुरूच आहे. कुठे लक्ष देऊ तेच कळत नाही. त्यात ते मीडियावाले, तुम्हाला तर माहीत आहे, त्यांना वाटते आम्ही काही कामच करत नाही. मीडिया तसंच समजते. ठीक आहे, आता केस मुंबई पोलिसांकडे आली आहे.
तुम्ही फक्त मदत करा, बाकीचं आम्ही बघतो, डॉक्टर महेश म्हणाले. असं करूया, तुम्ही सगळी माहिती जेवढी तुम्ही जमवली आहे तेवढी ती आत्ता मला द्या. पण डॉक्टर महेश म्हणाले, पण हा मर्डर आहे. तुम्ही याबाबत खात्रीने कसे सांगू शकतात? येस, ऑफकोर्स, खून झाला आहे रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान. ह्या व्यक्तीवर जबरदस्ती करण्यात आली. त्यानंतर व्यक्तीचा चेहरा बिघडवण्यासाठी एका धारदार चाकूने वार करण्यात आला. देशमुख म्हणतात, तुम्ही कसं काय एवढ्या लवकर निष्कर्ष काढू शकतात? मी पोस्टमॉर्टम रिपोर्टचा स्टडी करूनच सगळं सांगतोय. ती जागा सील केलेली होती. घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरूच आहे. त्यात सिनियर इन्स्पेक्टर जाधव तिकडे आले. इन्स्पेक्टर देशमुख, येस सर. काय काय सापडलं इथे तुम्हाला? हां सर, एक मृतदेह, प्रणाली सुर्वे याचा. कोणीतरी धारदार चाकूने खून केला आहे. कोणतं हत्यार? सॉरी सर, ते सापडलं नाही. ओके, आरोपी बरोबर घेऊन गेला असेल. पुढे सांगा. फिंगरप्रिंट्स मिळाले? मिळाले, हो, एका मुलाचे फिंगरप्रिंट्स आहेत. किती वाजता झालं हे सगळं? साधारणतः रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान. आणि तुम्हाला कसं कळलं? मला इथून रात्रीच्या सुमारास कचरा टाकून आपल्या घरी जाणाऱ्या माने या गृहस्थाने फोन केला होता. बोलवा जरा त्याला. एका हवालदाराला माने या गृहस्थाला बोलवायला पाठवले. या माने साहेब, मी सगळ्यांचा कचरा सोडण्यास या जंगलात रोज रात्री येतो. तेव्हा पायी चालत असताना मला हा मृतदेह माझ्या पायाशी सापडला आणि लगेचच मी पोलिसांना फोन करून सांगितले. जाधव साहेब म्हणतात, ठीक आहे, जा, पण सध्या शहर सोडून जाऊ नको. गरज लागली तर तुम्हाला परत बोलवण्यात येईल. ठीक आहे साहेब. देशमुख, आपल्याला कॉलेजमध्ये तपास सुरू केला पाहिजे की या मुलीचा कोण प्रियकर होता का आणि कोणाशी दुश्मनी वगैरे. तिकडे जाऊनच आपल्याला काहीतरी माहिती मिळेल. दोघेही प्रणालीच्या कॉलेजमध्ये जातात. जाधव म्हणतात, मी इन्स्पेक्टर. मला प्रणाली सुर्वे ही मुलगी इयत्ता 11वीच्या वर्गात शिकत होती आणि तिचा काल रात्री खून झाला आहे. आम्हाला सर्व माहिती हवी आहे तिच्या संदर्भात. तिचे मित्रमैत्रिणी कोण, प्राध्यापकाशी तिचे संबंध कसे होते, एव्हरीथिंग जाणून घ्यायचं आहे आम्हाला. तर कृपया आम्हाला सहकार्य करा. प्रिन्सिपल म्हणतात, हो नक्की. राम, जरा मिसेस सावंत यांना क्लासमधून बोलवून आणशील. इन्स्पेक्टर जाधव, माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत मी नक्की करेन तुम्हाला. हे घ्या, आल्या मिसेस सावंत. मिसेस सावंत, प्रणाली सुर्वे या केसच्या संदर्भात आम्हाला तुमची विचारपूस करायची आहे. कालच रात्री तिचा खून झाला आणि त्या खुनाच्या संदर्भात तुम्हाला जे काही तिच्याबद्दल माहीत असेल ते आम्हाला सांगा. सावंत म्हणतात, काल संध्याकाळी मी तिला भेटले आणि म्हणाली की मॅम, तुम्ही मला एक्झामसाठी थोडं इम्पॉर्टंट नोट्स देऊ शकतात का, म्हणजे मला एक्झामसाठी प्रिपरेशन करता येईल. तेवढ्यातच तिचा मित्र राहुल तिकडे आला, जो खूप मस्तीखोर मुलगा आहे. प्रणाली त्याला बघून थोडी नाखुश झाली आणि म्हणाली की काय काम आहे तुझं इकडे. त्या दोघांमध्ये भांडण होणार तितक्यात प्रणाली मला बाय बोलून निघून गेली आणि राहुल तिच्या मागून गेला. मीन्स प्रणाली राहुलला डिसलाईक करायची. अजून काय सांगू शकतात की राहुलचे इतर मित्रमैत्रिणींबरोबर कसं वागणं आणि कसे संबंध त्याचं प्रणालीशी वागणं. मला इतकंच माहीत आहे साहेब, पण प्रणालीची मैत्रीण मीना हिला नक्कीच सगळ्या गोष्टी माहीत असाव्यात. थँक्स मिसेस सावंत. दोघेही वर्गात जातात. जाधव, मीना, तुझी मैत्रीण प्रणाली हिने कधी तुझ्याशी तिच्या पर्सनल लाईफबद्दल कधी डिस्कस केलं? नाही साहेब, पण वर्गात किंवा जेव्हा जेव्हा तिला भेटायची तेव्हा ती खूप डिस्टर्ब असायची. राहुलबद्दल काही सांगू शकशील का? नाही साहेब, मला त्या संदर्भात काही बोलायचं नाही आहे. ठीक आहे देशमुख, या मुलीला नक्कीच काहीतरी माहीत आहे. आपल्याला या राहुलच्या घरी जाऊन तपासाला सुरुवात केली पाहिजे. हो साहेब, मी गाडी काढतो. तेवढ्यातच डॉक्टर महेश यांचा फोन आला. तातडीने तुम्हाला फॉरेन्सिक लॅबमध्ये या, तुम्हाला काही सांगायचं आहे. डॉक्टर महेश, इन्स्पेक्टर, खून केला तेव्हा खुनाच्या हाताला सिमेंट लागलेलं होतं आणि असे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगत आहे. याचा अर्थ खून
अशा व्यक्तीने केला आहे जो सिमेंटच्या कामाशी संबंधित आहे आणि विशेषतः हे साधंसुधं सिमेंट नसून पोर्टलँड पोझोलाना सिमेंट आहे. अशा प्रकारचे सिमेंट बनवणारे आपल्या भारतात खूप कमी कंपन्या आहेत. जाधव: इट इज व्हेरी फॅन्टॅस्टिक. म्हणजे आपण आत्तापर्यंत आम्ही प्रणालीचा मित्र राहुलवर संशय घेत होतो, पण डॉक्टर महेश यांनी केसचा फासाच पालटून टाकला. छान माहिती दिलीत तुम्ही. देशमुख, एक काम करा, शहरामध्ये जेवढ्या पण सिमेंट बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्याची एक लिस्ट तयार करा आणि त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या मजुरांचीही. तोपर्यंत मी जरा मीनाच्या घरी तपास चालू करतो. तोपर्यंत मी डॉक्टर महेश यांनासुद्धा भेटून घेतो. हो सर. इन्स्पेक्टर देशमुख शहरात जेवढ्या पण सिमेंट बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांची चौकशी करतात. तेव्हा त्यांना असं आढळून येतं की गुलमोहर कंपनीच्या लेबर रोजनिशीमध्ये बबन नावाच्या माणसाने काम सोडले आहे आणि त्याला काम सोडून 1 महिन्याहून जास्त दिवस झाले आहेत. काही मजुरांकडून असं कळण्यात आलं की या मजुराचं पैशांवरून मालकाशी भांडण झाले आहे. पोलिसांनी त्याच्याबद्दल आणखीन माहिती मिळवण्यासाठी गुलमोहर कंपनीचे मालक मिस्टर गोसावी यांच्याशी संपर्क साधला. मिस्टर गोसावी, तुम्हीच का? मी एका खुनाबद्दल चौकशी करण्यासाठी इथे आलो आहे. तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. मला सांगा, बबन आणि तुमच्यामध्ये नक्की काय झाले? अचानक त्याने नोकरी का सोडली? गोसावी म्हणतात, नाव नका काढू त्याचं साहेब. मला 50,000ला चुना लावून गेला तो. मी त्याला पांडुरंगवाडीमध्ये मिस्टर सबनीस यांच्याकडे एक काम होतं, प्लास्टर आणि रंग काढायचं. आणि बबन खूप गरीब होता आणि मला वाटलं की त्याला पैशांची नितांत आवश्यकता आहे, म्हणून मी बबनला पाठवलं. तर त्याने माझी लाज घालवली, चोरी केली आणि बेपत्ता झाला. यात बबन पळून गेला. सुरेश बबनबद्दल सर्व काही सांगू शकतो. तो त्याच्याच गावचा आहे. नाव काय म्हणालात? मिस्टर सबनीस. पालांडे हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. सुरेश आज कामावर आलाय का? पालांडे साहेब: साहेब, ती मृत व्यक्तीची मैत्रीण मीना सबनीस, तीच का ती? मिस्टर गोसावी, तुम्ही अजून काही सांगू शकता का? हा बबन राहायचा कुठे आणि कधी आणि किती तास त्याने मिस्टर सबनीस ह्यांच्या घरी काम केलं? आणि याआधी सुरेश कुठे राहायचा, त्याचे काही डिटेल्स वगैरे? हो नक्की, आमच्याकडे सर्व माहिती आहे. बबन 4 मार्चला मिस्टर सबनीस यांच्या घरी गेला होता. थँक्स मिस्टर गोसावी. केस इंटरेस्टिंग होत चालली आहे. केळकरवाडी, रमाबाई चाळ. ओके मिस्टर गोसावी, थँक्स. पोलीस केळकरवाडीमध्ये सुरेशच्या घरी पोचताच दरवाजा उघडल्यावर पोलिसांना बघून सुरेश पळ काढण्याचा प्रयत्न करतो. पकडा त्याला, कुठे पळून जातोयस? सुरेश: नाही साहेब, मी खून केला नाही आहे आणि मला काही माहीत नाही आहे. खून केला नाहीस तर पळत का होतास? आणि बबन कुठे आहे? मला नाही माहीत आहे साहेब. मग तू खून नाही केलास असं का म्हणालास? म्हणजे नक्की तुला काहीतरी माहिती आहे. सांग, नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईन. तिकडे बरोबर बोलशील. सुरेश: हो साहेब, सांगतो. बबन हा माझ्याच गावचा आहे. गावी शेती करून किती पैसा कमवणार, म्हणून त्याच्या घरच्यांनी मला मुंबईमध्ये काही काम असेल तर सांग असं म्हणाले. तो खूप दारू पितो. या कारणाने त्याला कोणीही नोकरी देत नसे. तो तसा नव्हता. या दारूपायी स्वतःची शेत जमीन पण विकून टाकली. मला वाटलं शहरात काम करून सुधारेल, म्हणून मीही म्हटलं गरीब आहे, 2 मूल बायका पोरं आहेत, 4 पैसे कमवेल आणि देईल गावी. पण मला नव्हतं माहीत की त्याची अशी नियत असेल. चोरी केल्यानंतर त्याने मला फोन केला आणि म्हणाला की ती सबनीसांच्या मुलीची मैत्रीण आहे ना, ती मला खूप आवडली, पण तिने मला चोरी करताना पाहिलं. त्या दिवशी पण त्याने खूप दारू प्यायला होता. तो संध्याकाळी 8ला माझी आणि त्याची भेट झाली. तेव्हा त्याने मला अशी माहिती दिली की मीनाची मैत्रीण 10 वाजता तिच्या ट्युशन क्लासमधून सुटते आणि तिने मला एकदा भेटायला बोलवलं आहे. एकच नजरेत तो तिच्यासाठी वेडा झाला होता. देशमुख: त्याला ही माहिती कोणी दिली की ती ट्युशनवरून 10ला सुटते म्हणून? तो फक्त मला एवढं म्हणाला की मीनानेच त्याला ही माहिती दिली आहे म्हणून. देशमुख: या केसमध्ये 2 आरोपी आहेत.
एकाचा शोध लागला, दुसऱ्या खुनीचा शोध लागेल. गाडी काढा. दोघेही मीनाच्या घरी जातात. सबनीस, हे बघा साहेब, माझ्या मुलीने काही केले नाही आहे. तुम्ही जबरदस्तीने तिला फसवत आहात. बघू ना आपण. मीना, राहुल आणि तुझे संबंध कसे होते आणि का तू तुझ्या मैत्रिणीला, तू आणि बबन या दोघांनी मिळून मारलं? का त्या निष्पाप मुलीचा जीव घेतला? सबनीस, हे काय बोलत आहेत तुम्ही इन्स्पेक्टर? मी काही खपवून घेणार नाही माझ्या मुलीबद्दल. हे बघा मीना, आम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या आहेत. तेव्हा तू सांगते की आम्ही सांगू? जोर जोरात रडून. बेटा काय झालं? पोलीस सांगत आहेत ते खरं नाही आहे ना? जोर जोरात रडून. हो खरं आहे हे सगळं. माझ्याच सांगण्यावरून प्रणालीचा खून झाला आहे. हे काय केलेस तू? मीना म्हणते, त्या दिवशी कॉलेजवरून येत असताना मी प्रणालीला म्हणाले की चल आपण आज एकत्र अभ्यास करू दोघी. आजोबांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे आईला दुपारीच जावे लागले. पण जाताना ती म्हणाली, प्लास्टरचं काम करायला एक माणूस येईल, तर तुम्ही एकाच खोलीमध्ये अभ्यास करा. आणि दुपारी 2 वाजता बबन प्लास्टर करायला आला. घरात कोणी नाही म्हणून त्याची नजर आमच्यावर पडली. आणि तितक्यात प्रणाली खूप गोरी, दिसायला सुंदर. लगेचच त्याची नजर तिच्यावर पडली आणि त्याने तिचा हात पकडला. मला समजलं की राहुलपासून प्रणालीचा काटा काढायचा असेल तर यापेक्षा चांगली संधी पुन्हा भेटणार नाही. म्हणून मी प्रणाली अभ्यास करत असताना बबनला भेटली आणि काम नीट समजावून सांगितलं आणि बदल्यात 50,000 देईन असं सुद्धा सांगितले. हे ऐकून पहिले बबन नाहीच म्हणाला, पण पैशाच्या हव्यासापोटी त्याने होकारार्थी डोलवली मान. मीच सांगितलं बबनला, प्रणाली ट्युशन क्लासवरून 10 वाजता सुटते आणि चोरीचा आळ आपल्यावर येऊ नये म्हणून मीच चोरीचा खोटा आरोप बबनवर टाकला, जेणेकरून दोन्ही बाजूने बबनच फसेल. प्रणालीचं काम फत्ते झालं तेव्हा बबनने मला फोन केला. तेव्हा मी त्याला दुसऱ्या दिवशी एका शांत ठिकाणी भेटण्यास बोलवले आणि पैसे घेऊन जाण्यास सांगितले. तेव्हा त्याची हत्या मी याच धारदार चाकूने केली आणि तो तिकडेच मृत पावला आणि त्याची डेड बॉडी मी तिकडेच गाडली आहे. आई वडील दोघेही, मीना तू हे काय केलंस? प्रणाली तुझी खूप चांगली मैत्रीण होती, का तिच्याबरोबर तू असा धोका केलास? कारण माझं राहुलवर प्रेम होतं, पण राहुल सारखा तिच्या मागे होता आणि तिच्यावर प्रेम करायचा, जे मला कधीच आवडलं नाही. राहुलला ती विचारत पण नव्हती. उलट तिच्यापेक्षा मी कधीही त्याला मैत्रीची कमी पडू दिली नसती. मीना, हे तू काय केलं? अजून तुला खूप काही आयुष्यात शिकायचं आहे. एवढ्या लहान वयात तू जे केलंस ते चुकीचं केलंस. मीना, आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं. अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेव्हा तो आपल्या मनासारखा वागत नसतो. चला तर मग अशा प्रकारे केसचा निकाल लागला आणि मुख्य आरोपी मीनाच्या हातात बेड्या ठोकतात आणि पोलीस तिला घेऊन निघून जातात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? जर कथा आवडली असल्यास कथेला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि वाचनकट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.